आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादर करत्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग पहिला. गोफ ही गौरी देशपांडे यांची कादंबरी. गौरी देशपांडे त्यांच्या साहित्यकृतीतून माणूस आणि त्याच्या भोवतालच्या व्यवस्था, त्याचे नातेसंबंध, त्यांनी जगताना जपलेली आत्मीय तत्व या सगळ्याचा शोध आणि वेध घेतात आणि ते करताना त्या एकूण संस्कृतीचंच उत्खनन करतात. हे उत्खनन कित्येकदा बोचरं असलं तरी समजूतदारही असतं. त्यांच्या साहित्यकृती वाचताना त्यांच्या व्यक्तिरेखांमधून त्यांनी घेतलेला माणूसपणाचा वेध मनाला भिडतो. हा वेध स्वतंत्र एकटा नसतो, तर तो त्या काळातले देशप्रांतातले सामाजिक संदर्भ घेऊन येतो. गोफ ही अशीच मानवी नातेसंबंधांचा वेध घेणारी कादंबरी. मा आणि वसुमती ही यातली प्रमुख पात्र. स्वतंत्र अस्तित्व जपणारी आणि तरीही दुसऱ्याच्या अस्तित्वाचा आदर करणारी आणि सहसा तत्वांच्या बाबतीत तडजोडीला तयार नसणारी. पण या दोघी सासूसुनेच्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद असा प्रसंग घडतो आणि त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण लागतं. हे वळण कशा स्वरूपाचं असतं, त्यात त्यांना त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या इतर जीवलगांची कशी मदत होते, त्या दोघीही या प्रवासात एकत्र आणि स्वतंत्रपणे कशा समृद्ध होत जातात आणि वाचकांनाही समृद्ध करत नेतात, या सगळ्याचा आलेख म्हणजे गोफ. रात्रीचं जेवण झाल्यावर नेहमीसारखं ताटातच आचवून हात जोडून ताट पुढे सारलं. पण नेहमीसारखं चटकन उठून ताट विसळाला मोरीकडे नेण्याऐवजी तशीच बसून राहिले. कारण मनात अचानक विचार आला की हे असं ताटातच आचवणं वसुमतीला आवडायचं नाही. आणि त्या वेडगळ विचारानंच एकाएकी समज दिली. होतील गोष्टी व्हायच्या तेव्हा असं म्हणत वेळ काढायचे दिवस सरलेत. आता उठून काहीतरी करायला पाहिजे. सुलक्षण गेल्याला आज 6 महिने झाले. काय विचार करत असेल वसुमती? त्याची आठवण काढत असेल का माझ्यासारखी? असली तरी तिच्या आठवणी आणि माझ्या आठवणी यांचा मेळ जमण्याची काय शक्यता? तिच्या आठवणींबद्दल तिला कधी विचारलं नाही. बसून दोघींच्या आठवणींचा गोफ गुंफला नाही सुलक्षण भोवती. विचारायला हवं होतं का? पण वाटतं समजा विचारलं असतं आणि तिने उत्तरच केलं नसतं तर ते दार बंद झालं असतं. आत्ता निदान ते दार आमच्यात नाही अशी लुटपुटी तरी करता येते. गेल्या 6 महिन्यात एकमेकीच्या जुजबी खुशाल्या पत्रानं कळवण्यापलीकडे संबंध नाही. तेही चुकलं का? सासूचा हक्क गाजवून आणायला पाहिजे होती का इथे? पण असल्या हक्कांना धूप घालणारी नाही ती. तिची तीच काय ते समजून माझी वाट चालायला लागेल अशी आशा होती. आता या दिशेनं ढकलायला हवी. ती इथं राहायला आली तर पंचायत होणार हे पण कबूल करायला हवं. कारण जराशा अपराधीपणानं जाणीव आहे की तिच्याबद्दल माया कधी वाटली नाही. सुरुवातीला जराशी आढी आणि तुच्छता, मग सुलक्षणपायी तिच्या होणाऱ्या कुतरओढीची कणव आणि आदित्याच्या जन्मानंतर तिच्याशी जमवून घेण्याचा नाईलाज. आता टळटळीत कबूल करतेय की मी तिला सामावून घेणार ते त्याच्यासाठी. पण हे जमवून आणायचं कसं हा प्रश्न आहेच. मी हक्कानं किंवा म्हातारपण, आजारपण अशा सबबी दाखवून आणलं तर जमणार नाही. तिचं तिनंच यायला हवंय आणि तिनंही आदित्याचा विचार करून यायला हवाय. आमचे दोघींचे हात त्याच दगडाखाली सापडलेत हे खरंय, पण माझे तिच्या वर आहेत. ती काय त्याच्या शाळेची, कॉलेजची, मोठं होण्याची वाट बघत बसेल.
मला इतका वेळ नाही आता. सुलक्षण जन्मल्यानंतर त्याच्या हक्कासाठी भांडले. आता आदित्याला आपसूक तो हक्क मिळालाय, पण त्यानं इथं येऊन तो बजावायला हवा. काय करावं, कसं करावं, काही मार्ग सापडत नाही. वसुमतीनं इथं यायलाच हवं, पण एका विशिष्ट मार्गानंच यायला हवं. काहीतरी वाट दाखव राजा, असं रोज साकडं घालतीये त्याला. नेहमीच्या वेळेआधी चांगला अर्धा तास धर्मकीर्ती बोलायचे थांबले तेव्हा मी चमकून वर पाहिलं. त्यांच्या लेखनिकेचं काम करायला लागल्यापासून थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं की शारीर दृष्टी नसली तरी की म्हणून त्यांना वेळ तर आपसूक समजतेच, पण समोरच्या माणसाच्या मनस्थितीचं, प्रतिक्रियेचं ज्ञानही अचूक आणि पटकन होतं. तेव्हा मग डोळस माणसासमोर ठेवावा इतका आपल्या चेहऱ्या हालचालीवर ताबा ठेवायला स्वतःला शिकवलं होतं. पण अनवधानानं कधीकधी एखादी प्रतिक्रिया उमटून जायची आणि तीही त्यांच्या नजरेतून सुटायची नाही. आत्ता त्यांनी विचारलं, चमकलीस? पण आज कामाला सुरुवात करायच्या आधी मी ठरवलं होतं लवकर आवरायचं. त्यांनी सरळ प्रश्न विचारल्याखेरीज कसलं उत्तर न करण्याची सवयही एव्हाना लावून घेतली होती. तेच पुढे म्हणाले, तुला बरं नाही आहे का? कसला त्रास, व्याधी आहे का? असं विचारायला म्हणून थांबलो वेळेआधी. तरीही मी काही बोलले नाही, म्हणून जरा कडक सुरात म्हणाले, उत्तर दे वसुमती. तेव्हा समोरचा कम्प्युटर बंद करायचे सर्व सोपस्कार यांत्रिकपणे पार पाडत म्हणाले, मला काय धाड भरली आहे? उत्तराला न हसता म्हणाले, नाही ना? मग ठीक आहे. आदित्य बरा आहे ना? आणि माझी? त्यांना भेटायला कधी जाणार? फार लांबणीवर टाकू नकोस हां. अगं त्या काय, मी काय, आज आहोत उद्या नाही. हातून सेवा झाली नाही तर तुला जन्मभर चुटपुट लागेल. कम्प्युटरचं झाकण बंद करण्याआधी दीर्घ श्वास सोडला तो त्यांनी ऐकला, पण आपल्या दृष्टीहीन फिकट निळ्या डोळ्यांनी नुसते माझ्याकडे पाहत थांबले. तेव्हा सक्ती केल्यासारखी म्हणाले, भन्ते, व्याधी नाही पण व्यथा तर आहेच. त्यांच्याकडे जायला हवं, त्यांची सेवा करायला हवी हे मलाही कळतंय, पण जायचा निश्चय होत नाही. त्यांच्या मुलाच्या मृत्यूला दुरान्वयानं का होईना पण त्या जबाबदार आहेत असं मला वाटतं. तर मीच त्याला सावरायला हवं होतं, सुधारायला हवं होतं असं त्यांना वाटल्या वाचून कसं राहील? ही आढी सुटायची कशी? आणि आदित्याचाही विचार मला करायला हवा. ते गप्प राहिले. माझ्या आयुष्याबद्दल त्यांना इत्यंभूत माहिती होती असं नव्हे, पण कुठून तरी पुरेशी मिळवली होती. या तिढ्याची सुटका सहजासहजी होणार नाही हे समजण्याइतकी. जरा वेळ विचारात स्तब्ध बसून मग त्यांनी म्हटलं, कधीही कशातही माझी मदत होण्यासारखी असली तर सांगशीलच ना? आणि काहीशा हताशपणे त्यांनी पुढची पुस्तकं, कागद दूर सारले आणि तकियाला टेकत अवघडलेले पाय लांब केले. खालचा ओठ दातात पकडून त्यांच्याकडे निश्चल बघत असताना एकदम वाटलं, खेर त्यांच्यापर्यंत पोचलोच नसतो तर काय झालं असतं आपलं? आणि म्हणून त्यांच्या अव्यक्त विनंतीला मानत पुटपुटले, आईकडे भावाकडे राहणं जड जातंय. जडच का? आणि थांबले. पण मग त्यांना दिसणार नाही हे ठाऊक असूनही मान हलवली आणि त्यांना ते कळलंच. पण काही न म्हणता परत ते विचार करत गप्प बसले. काही मिनिटं तशीच गेल्यावर हाताचा टेकू करून मी जमिनीवरून उठले तेव्हा त्यांचा चेहरा वर वळला आणि ते म्हणाले, आय एम सॉरी. मी विचार करतो.
बघतो काही उलगडा पडतोय का. त्यांच्या शब्दांमुळे वाटलेल्या दिलाशाला हट्टानं ढकलून मनाबाहेर टाकत रोजच्यासारखी त्यांना वाकून नमस्कार करून सी यू टुमॉरो म्हणून पिशवी उचलून खोलीबाहेर पडले. ते त्यांना जाणवलं. मला मागे वळून बघता दिसलं की पुढच्या कामांना न लागता ते तसेच बसून राहिले. सकाळी रघुनाथ कामावर आला तेव्हा त्याला 1-2 दिवस गावी जाणार आहे म्हणून सांगायला लगबगीनं पुढे झाली. तोच भराभर माझी म्हणत आला आणि एक पत्र आणून हातात दिलं. मी पत्ता पाहिला, माझाच होता, पण अक्षर अनोळखी आणि खरं सांगायचं तर अडाण्यासारखं. तसंच हातात धरून अर्धवट त्याला, पण जवळजवळ मनातच म्हटलं, कुणाचं बाबा पत्र. तर जरा खाली बघत हसत म्हणाला, उघडून वाचा म्हणजे कळेल. त्याच्या खट्याळपणाला हसत उघडलं आणि वाचायला लागल्यावर इतकी चमकले की त्याला विसरूनच गेले. ओट्यावर बसकण मारली आणि झरझर नजर फिरवली. अक्षर आधी वाटलं तसं लहान मुलाचं किंवा अडाण्याचं असलं तरी पत्र फारच थोराचं होतं. एकदा वाचून उमजलं नाही धड म्हणून पुन्हा वाचलं आणि मग आंधळ्या डोळ्यांनी समोर रघुनाथकडे बघत राहिले. त्याला काय दिसलं माझ्या तोंडावर कोण जाणे, पण धसकल्यासारखा म्हणाला, माझी काय झालं, भाभी छोटे साहेब बरे आहेत ना. माझी तेव्हा कुठे भानावर येत म्हणाले, अरे बरे बरे म्हणजे काय, छानच. किती चांगला शकून हा रघुनाथ, तुझ्या हातानेच व्हायचा होता बघ. आता चहा प्यायला पाहिजे. ऐक, आता मी 2 दिवस पुण्याला जाऊन येते आणि येताना तुझ्या भाभींना घेऊनच येते. रया गेली रे या वावराची घरांची त्या मालकीणी वाचून. यायला हवी ना ती, आणि तिच्या मागून तुमचा धाकटा साहेब पण येईल. आता बरे दिवस येतील रघुनाथ आपल्याला. ये राजा ये, चहा पी. असंच यश असो लेकरा तुझ्या हातानं नेहमी. आणि तो येऊन चहा पिऊन गेल्यावर मी पुन्हा ते अवर्णनीय पत्र काढून वाचलं. आणि मन पुन्हा अगदी हरकून गेलं. धन्वंतीबेनना त्यांचा बंधू धर्मकीर्ती याचे अनेक नमस्कार. आपला परिचय नसतानाही हे लिहितोय म्हणून क्षमा करावे. आपणा दोघांसही प्रिय असणाऱ्या वसुमती संबंधी काही लिहायचं आहे म्हणून ते वाचल्यावर तर क्षमेची अपेक्षा सार्थ ठरेल या खात्रीनंही सुरुवात. फार बारकाव्यात न शिरता म्हणतो की इथे वसुमतीचे हाल होत आहेत. असं मानहानिकारक आणि ओढगस्तीचं जीवन तिनं घालवावं याचा मला मनापासून खेद आहे. पुष्कळ विचारांती अखेर मला वाटतं की तुम्ही येऊन जर तिला आपल्याकडे घेऊन गेलात तर तिच्या आयुष्याला काही एक योग्य वळण लागेल. तुमच्याबद्दल मला तशी विशेष माहिती नाही, पण वसुमतीनं सांगितलेल्या 4 तोकड्या गोष्टीवरून वाटतं की तुमच्यापाशी शहाणपणा आणि सहानुभूती या गुणांची वानवान आहे. आणि आत्ता वसुमतीला त्यांचीच खरी आवश्यकता आहे. इथे याल तेव्हा आमच्या विहारातच राहा, म्हणजे आपल्यात विचारांची देवाणघेवाण होईल. त्यानंतर पुढे काय कसं करायचं ते आपण ठरवू शकू. तुमचा बंधू धर्मकीर्ती.
भंतेंच्यात आणि माझ्यात खाजगी म्हणावं असं पहिलं संभाषण झालं तो दिवस आठवतोय. नेहमीसारखी मी येऊन बसले. आता त्यांचा वक्तव्य सुरू होईल म्हणून वाट बघत, पण ते काहीच म्हणाले नाहीत. त्यांच्या शांत पण व्यग्र चेहऱ्याकडे बघताना पुन्हा एकदा जाणवलं की हळूहळू गेल्या 3-4 महिन्यात आपल्यात बदल झालाय. त्यांना दिवसातून एकदा भेटायचं यामुळे मनाला उभारी, उत्सुकता वाटत राहते. त्यांनी म्हटलेलं नुसतं कीन करायचं या यांत्रिक घटनेऐवजी ते मनापर्यंत पोचायला लागले. त्यांच्या परकीयतेचा, विद्वत्तेचा, अलिप्ततेचाही वाटणारा काहीसा राग, काहीसा हेवा विरून जाऊन आता त्यांच्या शब्दांची, सहवासाची, अनोख्या व्यक्तिमत्वाची ओढ वाटायला लागली आहे. कधी वाटे त्यांना सांगावी आपली व्यथा, पण कुणाचा असला आधार न घेता वाटचाल करायची सवय आणि निर्धार आड येतात. कधी वाटे त्यांनी विचारावं आणि मग आपले बांध फुटून आपण सारं काही भरभर बोलत जाऊ, पण त्यात काय अर्थ होता? समजा मी बोलले तरी ते त्या नेहमीच्याच सुरात काही उपदेश करणार ना, मुली इत्यादी इत्यादी. त्याचा वीट आला होता. निरनिराळ्या पुरुषांकडून ते ऐकत आले होते आणि सुरुवातीलाच कान फटकन बंद करायला शिकले होते. सुलक्षणनं किंवा जसपालनं असं काही कधी म्हटलं नाही, म्हणूनच ते इतके जवळचे झाले. पुढे पुढे तर वाटायचं की भंतेंना काही विचारू सांगू नये, म्हणजे त्यांची ती हळूहळू उजळत जाणारी प्रतिमा तसल्या एखाद्या वाक्यानं डागाळणार नाही. पण जरा वेळ नुसतं माझ्याकडे बघत बसल्यावर ते म्हणाले, वसुमती, 5 मिनिटं वेळ काढून तू मला तुझ्या आयुष्याबद्दल काही सांगावंस अशी विनंती आहे. तुला हवं तेवढंच, कितीही थोडं थोडकं, पण सांग. अजिबात अपरिचित माणसाबरोबर काम करायला मला आवडत नाही, जमत नाही म्हणून सांगतोय. त्यांच्या या विनंतीमुळे वाटलेल्या आश्चर्यानं मी स्तब्ध झाले. पण ते आणखी काही म्हणाले नाहीत तेव्हा जरा कोरड्याच आवाजात गोळाबेरीज सांगितल्यासारखी म्हणाले, तसं फारसं काही माझ्याबद्दल नाही सांगण्यासारखं. चांगले गुण पडत गेले म्हणून, आवड म्हणून, उच्च शिक्षणाची संधी मिळाली म्हणून खूप शिकले आणि मग इतर काही करू लागायआधी लग्न करून बसले. निरनिराळ्या व्यसनांपायी कमजोर होऊन नवरा गेल्या वर्षी वारला तेव्हा 12 वर्षाचा मुलगा पदरी होता. त्याच्या शिक्षणाची सोय नवऱ्याच्या कमाईतून वाचले तेवढ्या पैशांवर झाली, तरी माझं पोट भरायला काम करणं जरूर होतं म्हणून मी आईकडे येऊन राहिले आणि कॉलेजातलं एक आणि हे तुमचं अशी कामं करते. आणखी काय? इतकी वर्ष भारतात काढल्यानंतर या हकीकतीतला कच्चा दुवा त्यांना ताबडतोब सापडला. चटकन त्यांनी विचारलं, सासरचं कोणी नाही का? आणि ते मूळचे भारतीय नाहीत तेव्हा आपल्या गोलमाल उत्तरावर समाधान मानतील अशा अपेक्षेत असलेल्या मला चमकायला झालं. कारण त्यांच्या एका प्रश्नात अनेक इतर प्रश्न अध्यारूत होते. ते स्वतःलाच विचारायचे टाळले होते. ते विचारायचे, त्यांची उत्तरं सापडवायची, तर मग निक्षून दूर सारलेल्या आठवणींनाही सामोरं जायला पाहिजे. तुटलेल्या अवयवाची जखम हळूहळू बरी होत जाते तेव्हा उरलेल्या खोडाकडे बघताना डोळ्यांना समजतं की तो आता तिथे नाही, पण शरीराला ते उमजत नाही. हात नाहीतर पाऊल तुटून गेल्यावर आपण म्हणतो, तळपायाला खाज येते, नाहीतर बोटं वळतायत. आणि हातीपायी धड असणारे कणवेनं, अविश्वासानं बघतात. अवयव तुटल्याच्या धक्क्यातून, वेदनातून सावरल्यावर त्याच्या नसणाऱ्या अस्तित्वानं आपलं शरीर मात्र सारखं गोंधळून जातं. तो अवयव वापरायला बघतं, हताश होतं. त्या सगळ्या प्रक्रियेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं तरच आयुष्य पुढं चालवणं शक्य असतं. मृत्यू अगोदरच काही काळ माझ्या लेखी मरण पावलेल्या सुलक्षणच्या मृत्यूला दातोट हवळून कर्तव्य बुद्धीनं साक्षी राहताना कोरडी ठणठणीत पडले होते. अखेरचे काही तास नुसती खुर्चीत बसून मांडीत ठेवलेल्या आपल्या मुठींकडे बघता बघता एका क्षणी जाणीव झाली की सुस्कार्यासारख्या सोडलेल्या त्याच्या एका श्वासामागून दुसरा आला नाही. आणि दचकून वर पाहिलं. बिछाण्या पलीकडच्या खुर्चीत बसलेल्या माजी त्याचा निर्जीव हात चादरीवर ठेवत होत्या.
दोघींचे कोरडे डोळे एकमेकींकडे काही क्षण बघत राहिले आणि काही न बोलता त्या जणू म्हणाल्या, आता आतल्या आतच आसवं ढाळायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर 15 दिवसांनी आईच्या घरी बसायच्या खोलीतल्या लहानशा दिवाणावर पडल्या पडल्या रात्री सुलक्षणचा आकार मिठीत आला आणि त्याच्या गंधानं नाक तोंड गळा भरून गेलं. तेव्हा जागी होत रडं परत घशात कोंबताना स्वतःला समजावत म्हणाले, तुटलेत ते हातपाय आता. हा नुसता भ्रम आहे. रात्रीच्या अंधुक प्रकाशात आपल्या हातांकडे बघताना बोटावरची अंगठी दिसली, आता वापरानं पुसट झालेली. जवळजवळ झिजून गेलेली तिच्या आतली अक्षरं मनात वाचली. सुलक्षण, वसुमती. आणि मनाला विचारलं, समजा मी ती काढून टाकली तर त्या तुटलेल्या बोटावर त्यांचा ठसा उमटलेला असेल का? आपल्या केसांवर फिरणारा, विस्मृतीत गाडला गेलेल्या त्याचा हात आठवत ती अंगठी बोटाभोवती गोल गोल फिरवत राहिले आणि डोळ्यांना दरडावून सांगितलं, कोरडे रहा, कोरडे रहा, नाहीतर धडगत नाही. माझीही नाही आणि आदित्यचीही नाही. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग पहिला. यातील भूमिका आणि कलावंत: वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी, भन्ते विघ्नेश जोशी आणि माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी. संगीत परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.